सून मेरा घरची म्हटलं होतं ना तुम्हाला. हे बघ काय हा फोटो बघाच तुम्ही. कशी आहे? काश्मीरला गेले? काश्मीरला? काश्मीरला नाही हो, पण आता हे मध्येच काश्मीरचं काय काढलं? हा फोटो बघून मला काश्मीरची आठवण आली. अगं बाई, एवढी छान दिसते का ती मुलगी? ठीक आहे, ही सुंदर दिसत नाहीये. अहो या फोटो मध्ये तिच्या मागे जो पडदा लावलाय बघा, त्या पडद्यावरची झाडं पाहून मला काश्मीर मधला निसर्ग आठवला. अहो असं काय करताय तुम्ही? आपण मुलींचे फोटो बघतो, निसर्गाचे नाहीत. आता एवढ्या मुलींचे फोटो दाखवले तुम्हाला, त्यातली एकही पसंत नाही का? अहो या फोटो मध्ये बघण्यासारख्या मुलीच नाहीयेत. हे काय फोटो आहेत? अहो यांच्यातली एक देखील मुलगी मी माझ्या घरात स्वयंपाकी म्हणून पण ठेवणार नाही. आणि तुमचं काय म्हणणं आहे, मी लग्न करू यांच्यातल्या कोणाशी तरी? हे बघा, लग्नाच्या बाबतीत मी तडजोड करणार नाही. अहो गरीब घरातल्या आहेत सगळ्या, म्हणाला होतात ना तुम्ही. मुलगी गरीब हवी, सालस हवी. अहो स्वभावानं गरीब, नम्र, नजर खाली, पाय उंबरठ्याच्या आत, अशी मुलगी हवी आहे. पण रूप कमी असून कसं चालेल? हा, अहो ती सुंदर असायलाच हवी. अहो तिचा फोटो पाहताच त्या फोटोवरनं नजर हलता कामा नये अशी हवी. ही अशी गरीब, सालस, सुंदर, तुम्ही म्हणाल तसं वागणारी मुलगी 1850 सालातली मुलगी तुम्हाला आता कशी मिळेल? अशी मुलगी कशी शोधायची तुमच्यासाठी? का नाही? अहो हा प्रश्न तुम्हाला पडलाय? तुम्हाला? हो. अहो तुमच्या करता काहीही कठीण नाही. जान्हवी बघा. काय? नाही म्हणजे जान्हवीकडे बघा. हो तिच्यासारखीच मुलगी हवी आहे मला. तुमच्या डोळ्यासमोर उदाहरण आहेच, म्हणजे अगदी जान्हवीच हवी आहे मला, असं समजा आणि शोधा. अगदी जान्हवीच हवी? कशी आणायची आता दुसरी जान्हवी? दुसरी नाही, पहिलीच आणा. हो, अजूनही प्रेम करतो मी तिच्याशी. पण आता काही उपयोग आहे का त्याचा? नाही म्हणताय? हो, आता तो विचार डोक्यातनं काढून टाका. डोक्यातून काढीन हो, पण हृदयातून जातच नाही ती. अहो मी तिच्याशीच प्रेम केलंय. ठीक आहे, मग डिट्टो तिच्यासारखीच बघा. ठीक आहे, करते प्रयत्न. जमेल का? हो, म्हणजे जमू शकेल. मग कधीचा मुहूर्त काढू? 2-4 दिवसात जमेल ना? हो, इतकी घाई काय करताय? आता इतकं बारकाईने बघायचं म्हटल्यानंतर जरा वेळ हा लागणारच. वेळही जाईल, शक्तीही जाईल आणि पैसा हा लागणारच. जरा वेळ लागेल. थांबतो मी, बाकी सगळ्यासाठी थांबतो, पण मुलगी जान्हवी सारखीच हवी. प्रति जान्हवी. हो, नक्की पाहते. जान्हवीच्या समोर जरी उभी केली ना तर तीही दचके. अगदी तिच्यासारखी मुलगी शोधून आणते तुमच्यासाठी. बघाच तुम्ही. मग लवकर शोधा. खंडेरायाच्या लग्नाला बान नवरी नटली, नवरी नटली, कालबाई सुपारी फुटली. ऐक ना, त्यांना खरंच जमेल. अगं जान्हवी, कसं शक्य आहे हे बघ. एखाद्या गोष्टीची आवड असणं आणि मानेवर खडा ठेवून रोज रोज तेच काम कन्सिस्टंटली करत राहणं, यात खूप फरक आहे. त्याला खूप वेगळी स्किल्स लागतात. मान्य आहे, पण हे त्यांना जमणारच नाही असं आपण छाती ठोकपणे नाही सांगू शकत ना. अगं पण कॅन्टीन सुपरवायझर ही फार मोठी पोस्ट आहे जान्हवी, आणि इतकी मोठी जबाबदारी स्वीकारण्याची तिची मेंटल स्ट्रेंथ आहे का याची शंका वाटते मला. आपण संधी तर देऊन बघूया.
श्री, यू नेव्हर नो, तुला त्या आश्चर्याचा धक्का देतील. अगं पण जानवी, हे सगळं काम व्यवसाय म्हणून करण्याचा आत्मविश्वास नाहीये तिच्याकडे. ह्या सगळ्याला एक प्रकारचा खमकेपणा लागतो, एक डिसिजन मेकिंग कपॅसिटी लागते. डू यू थिंक शी कॅन मॅनेज ऑल दिस? जानवी, अगं घरातलं 8 माणसांचं किचन चालवणं आणि कंपनीतलं 800 माणसांचं किचन चालवणं यात खूप फरक आहे. हे बघ श्री, तू माझं पूर्णपणे ऐकून घे ना. मला मान्य आहे आपल्या घरात फक्त 8 माणसं आहेत, पण तुला कळतंय का 8 माणसांच्या 8 तऱ्हा आहेत. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या आवडीनिवडी जपणं, प्रत्येकासाठी वेगवेगळ्या गोष्टी करणं हे जास्त अवघड आहे ना. आणि ते त्या करू शकतात. वेअर ॲज कंपनीमध्ये असं नसतंच. एकच गोष्ट सरसकट सगळ्यांसाठी केली जाते. या उलट घरात भाजीपाला आणणं, उरलं सुरलं बघणं हे सगळं करतात त्या, आणि हेच त्यांना मोठ्या प्रमाणात करायचंय. आपण असं कन्सिडर करूया की आपण छोट्या आईला ही सगळी जबाबदारी दिली, तिला हे काम आपण दिलं आणि तिला नाही जमलं. असं होणारच नाही. त्यांनी करायचं ठरवलं ना तर त्या उत्तम करतील. ठीक आहे, बट द रियालिटी इज तिला जर हे काम नाहीच जमलं तर तिचा कॉन्फिडन्स आणखीन कमी होईल आणि उद्या ती कुठल्याच कामाला तयार होऊ शकणार नाही. पण मग आपण तसं होऊच द्यायचं नाही ना श्री. म्हणजे आपण सुरुवातीपासूनच त्यांना असं सांगूया की काही चुका झाल्या तरी ठीक आहे, आपल्याला थांबायचं नाही, आपल्याला पुढे जायचं, असं बजावत राहू आपण त्यांना. जानवी अगं, कॅन्टीन सुपरवायझर ही खूप मोठी पोस्ट असते. खूप एक्सपिरियन्स्ड माणसं असतात त्या पोस्टवरती. खूप प्रोफेशनली काम करावं लागतं. हे पण श्री, त्या खूप मनापासून खूप प्रेमाने करतील. ते काय झालंय माहितीये का, त्यांना रुखरुख लागलीये रे. आज किती झालं तरी बेबी आत्या म्हण, मोठ्या आई म्हण, त्या त्यांच्या परीने आज काहीतरी करतायत. स्वतःचा नव्याने शोध घ्यायचा प्रयत्न करतायत. आणि छोट्या आईंना असं वाटतंय की त्या काहीच करू शकत नाहीयेत. जानवी अगं, काय चाललंय तुझं? काय भलते विचार करतेस तू? अगं मुळात छोटी आई गोष्टी विसरते, सतत काहीतरी विसरत असते. कंपनीतली इतकी माणसं बघून गांगरून जाईल ती. नाही, तुला कळत नाहीये. त्यांना इतक्या माणसांचा स्वयंपाक करायचा नाहीये. अरे फक्त त्या स्वयंपाकाचं नियोजन करायचंय. तेच तर जास्त अवघड असतं. अरे पण श्री, ऐक आता आपण प्लीज घरी जाऊया का? मला खूप भूक लागली आणि आपण मगाचपासून फक्त स्वयंपाकाविषयी बोलतोय. आता काहीतरी जाऊन खाऊया ना. चल. फोन पण करत नाहीये कुणी मला. अय्या, तुम्ही आलात दोघं? अय्या, तुम्ही आलात, किती बरं झालं. चहा, मी चहा करते तुमच्यासाठी. नाही नको. नाही कसं, तुम्ही दमला असाल ना. चहा तर किती पटकन होतो. बस ना, मी चहा आणते. अगं माझा अर्धा कप चालेल. अर्धा कप नक्की? हो, तू किती चांगली आहेस. मी तुला वाटलं तसा पूर्ण कप भरून देते. चहा व्हायला किती वेळ लागतो ना. बस मी पटकन चहा करते. बस. माझा आत्ताच झाला चहा. घे ना थोडासा. तू मला चहा घ्यायला सांगतेस? काय झालंय का? माझं प्रेम आहे ना तुझ्यावर म्हणून. ओ श्री सांगते. हे घे, चहा करायला किती वेळ लागतोय. हा घे, बघ आता बरं वाटेल तुला. छोटाई या, बसा आमच्या बरोबर. बसूनच असते मी दिवसभर. गप्पा मारूया. हा घे, चहा घे. वा, हे काय घरात कोणीच दिसत नाहीये? कारण घरात नाहीच आहे कोणी. सगळेजण आपापल्या कामाला बाहेर गेलेत. मीच एकटी घरात बसून आहे. संध्याकाळभर एकटं बसून इतका कंटाळा आला होता ना, मला असं वाटत होतं की कधी एकदा कोणी घरात येत आहे आणि मी त्या माणसाला चहा करून देते. बरं झालं तुम्हीच दोघं आला. अच्छा, छोटी आई, मग अशा वेळी काहीतरी वाचन वगैरे करायचं. पुस्तक वाचा ना एखादं. हा हो, म्हणजे मी तसा काही छंदच जोपासला नाही ना कधी. आधी काय व्हायचं, कुठेतरी चोरून ह्यांच्याशी बोलण्यात इतका वेळ.
म्हणजे असा एखादा छंद जोपासावा अशी वेळच नाही ना आली कधी. आता मी विचार करतेय, पण आता ह्या वयात असं गाणी शिकायची किंवा कसला तरी क्लास जॉईन करायचा, पुस्तकं वाचायचं, हे सगळं जमणार नाही मला. अगं छोटी आई, पण तू घरात इतकी कामं करतेस, तुला मोकळा वेळ मिळतो का? खूप मिळतो अरे. म्हणजे आजूबाजूला कोणी माणसं असतील ना की कामं होतात आपसुकच, पण घरात कुणीच नाहीये, मी एकटीच सगळी कामं करते, असं झालं ना की ती कामं अंगावर आल्यासारखी वाटतात. पण हल्ली मला असं वाटतंय की मी ना खूप निरुपयोगी झाली आहे. म्हणजे माझ्या असण्याने किंवा माझ्या नसण्याने कुणाचं काही अडतच नाहीये. मी घरात असले काय नसले काय सगळं सारखंच. मी ह्यांनाही तसं म्हटलं तर हे म्हणाले, शरा आपल्याला जे येतंय ना ते आपण करावं. अगं पण मला आता काय येतं हेच मला आठवत नाहीये, म्हणजे कळतच नाहीये. म्हणून मग कंटाळा येतो खूप. छोटी आई, अशी अपसेट नको ना होस. मला नाही बघत. ऐक, तू आपल्या ऑफिसमध्ये कॅन्टीन सुपरवायझर म्हणून जॉब करशील. जॉब मी जॉब करू कॅन्टीन सुपरवायझर म्हणजे तू आपल्या घराचं किचन जसं मॅनेज करतेस ना, तसंच तिथलं कॅन्टीनचं किचन मॅनेज करायचं. श्री, पण मला सवय नाहीये रे एवढ्या माणसांचं काही करायची. अगं तू घरातल्या 10 माणसांचा स्वयंपाक करतेस, शिवाय आल्या गेलेल्यांचं सगळं करतेस. फक्त आता एक पाऊल पुढे टाकून तेच जरा मोठ्या प्रमाणात करायचं. श्री, पण खूप मोठी जबाबदारी आहे रे ही. तुला ती झेपेल असं मला वाटतंय, म्हणून मी विचारतोय. श्री, पण ना माझ्यात तेवढा आत्मविश्वास आहे. मी विसरले तर, किंवा मी चुकले तर मग मी ओरडेन. हा चालेल. जान्हवी, मी विसरले की ओरड, ते पण प्रेमाने. ओरड चालेल. मग मी ओरडेन, म्हणजे मग पुढच्या वेळेपासून विसरणार नाहीस. श्री, पण मला ना फक्त स्वयंपाकच करता येतो. मला भाज्याही आणता येतात आणि घरातलं महिन्याचं किराणा सामान ते सुद्धा मीच भरते ना. नाही, पण ना ह्या सगळ्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हणजे जमेल तसं, पण याचं नियोजन जमतं. डायरेक्ट कॅन्टीन वगैरे कसं जमेल रे? अगं तेही नियोजन जमेल, सोपं असतं. मला सांग, तू घरात भाजी केव्हा आणतेस? घरातली संपली की, म्हणजे अंदाज असतो ना कुठली भाजी कधी संपेल, आणि सीझनच्या भाज्या वेगळ्या आणायच्या, आणि परत कुणाला काय आवडतं हे तर मला माहितीच आहे. करेक्ट. आता मला सांग, तू किराणाचं सामान केव्हा आणतेस? ते आपण मात्र महिन्याचं भरतो. अच्छा. म्हणजे डाळ, तांदूळ, गहू वगैरे वर्षाचे भरून ठेवायचे, कारण ते तांदळात बरंच असतं ना, नवा तांदूळ, जुना तांदूळ, ते सगळं येतं मला. ते सगळं येतं मला. सिंपल. मग आता हेच सगळं काम तुला फक्त ऑफिसमध्ये करायचंय. म्हणजे तुला अगदी खरं सांगू का, खरं तर तुला स्वयंपाक करायचाच नाहीये. बघ, जे येतं तेच नाही म्हणतोय. अगं ऐकून तर घे, तुला स्वयंपाक करायचाच नाहीये. तू या सगळ्या गोष्टी घरात कसं मॅनेज करतेस? म्हणजे काय संपलंय, काय नवीन आणायचंय हे बघतेस की नाही? तसंच कॅन्टीन मध्ये काय संपलंय, काय नवीन आणायचंय, किंवा कुठल्या गोष्टी आणून स्टॉक करून ठेवायच्यात, ह्या सगळ्या गोष्टींची एक लिस्ट करायची आणि ती आपल्या माणसांकडे द्यायची. आपली माणसं खूप एफिशियंट आहेत, ते जाऊन सगळा माल कॅन्टीन मध्ये आणतील. तुला फक्त या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवायचंय. घरामध्ये हे सगळं काम करणाऱ्या एफिशियंट बाईला काय म्हणतात सांग? एक उत्तम गृहिणी. उत्तम गृहिणी. तसंच कॅन्टीन मध्ये काम करणाऱ्या माणसाला म्हणतात कॅन्टीन सुपरवायझर. कॅन्टीन सुपरवायझर. मग तसं असेल तर जमेल मला. येस. शरयू गोखले,
कॅन्टीन सुपरवायझर. नाही नाही, माझं म्हणणं इतकंच आहे की फक्त पैशामध्येच दरवेळी फायदा मोजता येत नाही. हा, आपल्या प्रॉडक्टची क्वालिटी लोकांच्या मनामध्ये तशीच राहणं हेही तितकंच इम्पॉर्टंट आहे कंपनीसाठी. बरोबर. नाही 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 नाही, अहो आपल्याला उगाच पैसा खर्च करायचा नाहीये, पण आपण कॉस्ट कटिंग कशावर करतोय हेही बघायला हवं ना. उद्या त्यामुळे जर प्रॉडक्टच्या क्वालिटीवर परिणाम झाला तर हा, मग वाचवलेल्या पैशाचा उपयोग काय. हा, इतकंच म्हणायचंय मला. तेव्हा कुठलंही कॉम्प्रोमाइज करू नका. ओके, या, बाय बाय. बाकी उद्या बोलू. बाय, गुड नाईट. श्री, छान वाटतंय मला. पण का ग, काही विशेष? छोटाईनं अपॉइंट केल्याबद्दल थँक्यू. थँक्यू काय? असंच. अच्छा, मग असं असेल तर मलाच तुला थँक्यू म्हणायला हवं. कारण मी माझ्या आयांना ओळखतो, खूप छान ओळखतो. पण त्यांना समजून घेतलंस तू. त्या आनंदात जगाव्यात, त्या सुखात असाव्यात असं त्यांचा मुलगा म्हणून मला निश्चित वाटतं. पण त्यांना जगण्याचं समाधान कशात मिळणार आहे हे तुला कळलं. हे मला कळायला कदाचित खूप उशीर झाला असता किंवा कळलंही नसतं. असं काही नाहीये रे श्री. अगं खरंच सांगतोय जानवी, तू आमच्या आयुष्यात आली नसतीस ना तर आमचं काय झालं असतं माहित नाही. निदान माझं तरी काय झालं असतं माहित नाही. काही नाही, असेच एकमेकांना धरून आनंदात राहिला असतात. उगाचे क्रेडिट वगैरे नको देऊस मला. क्रेडिट काय त्यात? खरं तेच सांगतोय. आता घरातले सगळे, अगदी आई आजी सुद्धा तुझ्यावर अवलंबून राहायला लागले जानवी. सगळ्यांना तुझा खूप आधार वाटतो. तुझं मत, तुझे विचार खूप महत्वाचे वाटतात सगळ्यांना. आणि यामुळेच मला तुझा खूप अभिमान वाटतो. खूप आनंद झालाय मला. तुला एक सांगू का, हे सगळं मी माझ्यासाठी केलं कारण मला खूप आनंद होतोय. लहान होते तेव्हाच आई गेली ना रे माझी. पण बघ, देवाने ह्या 6 आया दिल्यात मला, ज्या माझ्यावर खूप मनापासून प्रेम करतात. आणखी काय हवंय मला? ह्यांच्यासाठी नाही केलंय मी काही, माझ्यासाठी केलंय. इनफॅक्ट तुला सांगू का, आजकाल तर मला असं वाटायला लागलंय की मी तुमच्यातलीच एक आहे. म्हणजे तू, हे घर, ह्या सगळ्या आया, ह्यांच्यापासून मी दूर राहूच शकत नाही. आणि खरंच नाही राहू शकत दूर. आई, येऊ का ग? ये ना. झोपत होतीस? नाही का, तयारी करत होते. एक आनंदाची बातमी सांगायची होती. बोल ना. आत्ताच कळलं, म्हंटल तुझ्या कानावर लगेच घालावं. काय ते तरी बोल बस. अगं, माझ्या पार्लरसाठी आणि इंदुवहिनीच्या बुटीकसाठी मी जागा बघत होते. हो का, मला बोलली नाहीस? नाही अगं, 1-2 जागा आवडल्या होत्या ना मला, म्हणून सहज चौकशी केली तर त्या जागेच्या मालकाचा फोन आला होता आत्ताच. त्याला टर्म्स ओके वाटतंय. हो का? हो, म्हणजे फोनवर तरी हा व्यवहार झालेला आहे. वा, अभिनंदन, छानच झालं. खरंच छान झालंय. म्हणजे मला ना एक्साइटमेंटने आज झोप येईल की नाही असं वाटतंय. असं वाटतंय आत्ता त्या जागेवर जावं आणि काम सुरू करावं. आई, काहीतरी वेगळं झालंय ना काही. आपण काहीतरी वेगळं करतोय, या चक्रातनं बाहेर पडून काहीतरी करतोय. ह्याच्यात खूप समाधान वाटतंय मला.
इतकी वर्ष का नाही केलं मी हे सगळं? जान्हवी नव्हती ना तुझ्या आयुष्यात तुला ही दृष्टी द्यायला. खरंच तुला सांगते आई, तिच्या जागी दुसरी कोणी असती ना तर ही लहान मुलगी आम्हाला का अक्कल शिकवती असं वाटलं असतं. पण जान्हवीचं तसं नाहीये. जान्हवीचा प्रत्येक मुद्दा विचारात घ्यावा असं वाटतं. मुख्य म्हणजे ती समंजस आहे. माणसांना लेबल्स लावत नाही. हा असाच आहे ती तशीच आहे म्हणून झटकत नाही. तिला जे योग्य वाटतं त्यासाठी ती नेहमी प्रयत्न करत राहते. जान्हवी म्हणते ना, मन मोठं असलं की सारं काही सामावून घेता येत. ते खरंच आहे. आता हेच बघ ना, ती जेव्हा आपल्या घरात आली तेव्हा कमी जास्त प्रमाणात का होईना आपल्या सगळ्यांचाच तिला विरोध होता. पण तरी सुद्धा तिने आपल्या हिताचाच विचार केला. आणि आत्ताही तिच्याच पुढाकाराने सगळं घडतंय आई. म्हणजे आता ती जरी प्रत्यक्षात काही करत नसली ना तरी ती एनकरेजमेंट, पॉझिटिव्हिटी ही खूप महत्वाची आहे ना. मीही तोच विचार करत होते. काय परिस्थिती होती आणि आता काय झालीये. तिच्याशिवाय तुमचं पानही हलत नाही. तिचं कौतुक करताना जीभही थकत नाही तुमची. खरं म्हणजे आपल्या श्रीचं कौतुक करायला हवं. त्यांनी शोधला हिरा. आणि नशिबाने तोही असा नाहीये की बायकोचं कौतुक बघवत नाही. नाहीतर अशी माणसं असतात ना. आई, आपला श्री आणि जान्हवी अत्यंत आदर्श जोडपं आहे नाही. ते दोघं ना एकमेकांशी खूप मोकळेपणाने बोलतात. त्यांचा संसार सुखाचा व्हावा म्हणून मी रोज देवाला प्रार्थना करते. आणि माझी खात्री आहे त्यांचा संसार नक्की सुखाचा होणार आहे.